हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची उसळ। त्यासाठी इथं साहित्य घेतलं आहे: टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर, अंबारी कांदा लसूण मसाला। एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला उसळ बनवण्यासाठी। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। 4 चमचे तेल घेतलं आहे इथे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। त्यानंतर कांदा टाकून द्यायचा। कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा। आता यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे। यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घ्यायचे। मीठ यामध्ये लगेच टाकले की कांदा आणि टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजते, जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून द्यायची। त्यानंतर धना पावडर टाकायची। मसाला काही टाकून द्यायचा। आता याला मस्तपैकी हलवून घ्यायचे। सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपण भिजत घातलेली जी उसळ आहे ती टाकायची यामध्ये। यामध्ये तिखट आपण कमी जास्त करू शकतो आपल्या आवडीनुसार। आता यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची। यावरती झाकण ठेवून द्यायचं। थोडंसं वाफवून घेतलं की मसाला चांगला मिक्स होतो आणि चव ही खूप छान लागते। 3 ते 4 मिनिट झाले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊ। आपली उसळ तयार झाली आहे। दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट बनली आहे।
कमेंटमध्ये नक्की सांगा उसळ कशी बनली आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण यावर कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा, दिसायला ही किती सुंदर बनली आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट बनली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा उसळ कशी बनली आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.